नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं सुक्या बांगड्यांचं कालवण। त्यासाठी मी येथे 2 सुके बांगडे घेतले आहेत। या बांगड्यांचे छोटे छोटे पीस करायचे आणि त्यात थोडंसं पाणी आणि थोडंसं भाकरीचं पीठ घालायचं आणि बांगडे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे। भाकरीचं पीठ घातलं की बांगड्याचा उग्र वास जातो आणि मासे देखील छान स्वच्छ होतात। 2 ते 3 वेळा पाणी बदलून बांगडे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवून कढईत थोडंसं तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि थोडीशी चिंच घालायची। अशाच्या कोणत्याही रेसिपीमध्ये चिंच वापरल्यामुळे कालवण अगदी छान आणि त्याला चव देखील चांगली येते। कांदा, टोमॅटो छान मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आणि मग त्यात थोडीशी हळद टाकायची। थोड्या वेळाने त्यात बांगड्याचे पीस घालून नीट परतून घ्यायचे। बांगडे आधीच व्यवस्थित मीठ लावून वाळवलेले असतात, त्यामुळे त्यात अजिबात मीठ घालायचं नाही। फक्त 1 ते 2 चमचे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं। थोडंसं पाणी घालायचं आणि कढईवर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं बांगडा छान शिजवून घ्यायचा। शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहे चटपटीत आणि चमचमीत असा बांगड्याचं कालवण। रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।